नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत एका मराठी सिरियलची शूटिंग ज्याचं नाव आहे ठरलं तर मग. स्टार प्रवाहावरती गाजत असलेली सिरियल. तर चला पाहूया. मूवी सीरियल वेब सीरीज शूटिंग से रिलेटेड वीडियो देखने के लिए जुड़े रहिए हमारे साथ बिल्कुल अंत तक. तर मित्रांनो, आपण ठरलं तर मग या सिरियलमध्ये सध्या पाहत आहोत सुभेदार जे आहेत त्यांच्या रिलेटिव्ह कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे जमले आहेत आणि त्यांची जोरात पार्टी चालू आहे. असं सिक्वेन्स तुम्ही आता सध्याला टी व्हीवरती पाहत असाल आणि त्या सिक्वेन्सचं शूटिंग म्हणजे त्याचं चित्रीकरण कशा पद्धतीनं झालं आहे हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे बंगला तुम्ही पाहिला आहे तो बंगला त्याच सिरियलचा आहे, ज्यामध्ये तुम्ही ते सिरियल म्हणजे त्या सिरियलमध्ये तुम्ही तो बंगला पाहत असाल तोच बंगला आहे. आणि हा बंगला पूर्णपणे डमी आहे, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिला असणार. आणि हाच व्हिडिओ पाहत आहे, हा व्हिडिओ रेस्टॉरंटचा आहे, ज्या जागी सर्व मित्रमंडळी पोहोचतात आणि पार्टी वगैरे चालते. त्यांची मागच्या आठवणी पुढच्या आठवणी सर्व काही या जागी निघतं आणि गाणे वगैरे सर्व काही गोष्टी या जागी घडतात. आणि याच गोष्टींचं म्हणजे ह्याच सिक्वेन्सचं शूटिंग कशा पद्धतीने झाले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि समोर जे बॅनर वगैरे लावलं आहे तेही तुम्ही कशा पद्धतीने लावलं आहे हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं पूर्ण सेटअप केला आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहत आहात तो सिक्वेन्स असा आहे की सर्व मित्रमंडळी पार्टी करत आहेत, आठवणी काढत आहेत, कोण रडत आहे, कोण हसत आहे, असं सर्व सिक्वेन्स ह्या जागी शूट केला जातो. आणि तेवढ्यात ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं आणि ते मॅडम जे समोर थांबले आहेत त्यांची एंट्री होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कसं शूट करत आहेत. तर मित्रांनो, हा जो समोरचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मडमध्ये ह्या जागी शूट झालेला आहे. पूर्ण नाईट शूट होतं आणि त्या जागी म्हणजे जो ह्याचा रेस्टॉरंटचा कॅफीचा सीन होता ना तो वाला ह्या जागी शूट केला होता. आणि तो सीन शूट करण्यासाठी बघा म्हणजे किती प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात, पूर्ण सेटअप करावा लागतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशी व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर रिस्क असतो मित्रांनो. तरी एक कमेंट पण करा आणि कमेंटमध्ये सांगा की आमचं काय चुकतं आणि काय नाही. मग त्या पद्धतीनं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू. चला तर मग परत भेटूया एका अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.